एका आईवडिलांना 2 मुलं असतात. त्यांना 5 एकर शेती असते. 2 मुलांना अडीच एकर शेती ही वाटणीला येते. आणि अडीच एकरामध्ये एका वाटणीमध्ये विहीर जाते म्हणजे पाणी, आणि एका वाटणीमध्ये कोरडवाहू येते म्हणजे विहीर तिकडे गेली म्हणजे पाणी यायला नाही. बघा, पण आईवडील म्हणतात की शेती आम्ही दोघांची वाटणी केली, पण विहिरीचं पाणी हे दोघांचंही राहील. पण ज्या मुलाच्या वाटणीमध्ये विहीर असते तो मुलगा मान्य करत नाही की पाणी दोघालाही म्हणजे तुलाही पाणी मी देतो म्हणून तो मान्य करतच नाही बिलकुल. तर दुसरा मुलगा म्हणतो, असं का, पाणी मलाही हवं आहे. तो म्हणतो, नाही, माझ्या वाटणीमध्ये विहीर आहे, मला वाटणीला विहीर आली, त्याच्यामुळे पाणी हे फक्त माझं झालं. ठीक आहे, बरं ठीक आहे म्हणतो. आणि मग बाजूचा जो मुलगा असतो तो तिथेच बोरवेल खणतो, म्हणजेच पाण्याचं नियोजन करतो. तर त्याच्या बोरला खूप असं पाणी लागतं आणि मग त्याच्या बोरनी मस्त त्याचं पीक असं हिरवाड होतं. आणि हा दुसरा मुलगा असतो विहीरवाला मात्र 1 वर्ष मस्त उत्पन्न होतं आणि त्याची विहीर मात्र आटून जाते. आणि तेव्हा त्याला पाण्याची खूप गरज असते आणि तेव्हा तो पाणी मागतो. तर तो दुसरा जो मुलगा असतो तो म्हणतो की तुझ्याकडे विहीर होती तेव्हा तू पाणी दिलं नाही, मग आता मी माझ्या बोरचं पाणी तुला का देऊ? तू तेव्हा हेवाबाजी केली माझ्यासोबत आणि मी आता तुला ते पाणी का देऊ असं म्हटलं. पण आईवडील त्या मुलांना म्हणतात, अरे तो तसा म्हणून तू तसा करू नको. तो एक मूर्ख आहे, पण तू मूर्खपणा करू नको, तू मोठा आहेस. आणि त्या मोठ्या भावाने मग मोठ्या मनाने आपल्या बोरचं पाणी त्याला दिलेलं असते. म्हणून म्हणतं ना, मोठा नेहमी मोठेपणाच करत असतो आणि लहान नेहमी आपला मतलबच साधवत असतात. बरोबर आहे की नाही?